नमस्कार मित्रांनो, काल महाराष्ट्रातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायती यांच्यामध्ये निवडणुका संपन्न झाल्या। बऱ्याच दिवसांपासून या निवडणुका प्रतीक्षित होत्या आणि 1 कोटीपेक्षाही अधिक मतदारांनी यामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला। म्हणजे 1 कोटीपेक्षाही जास्त मतदार यामध्ये होते। अनेक नगर परिषदांमध्ये गेल्या काही वर्षांपासून नगर परिषदाची जी बॉडी असते, जी संस्था असते, ती काही अस्तित्वात नव्हती आणि सर्व व्यवहार जो आहे तो नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे सांभाळत होते। आणि इथे असंही सांगावं वाटते की या दरम्यान कुठेही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष यांची अशी काही जनतेला काही अशी गरज वाटली नाही, म्हणजे असं काही त्यांचं अस्तित्व नाही असं काही जाणवलं नाही। म्हणजे कारभार सगळा सुरळीत सुरू होता। त्यामुळे असाही प्रश्न पडला की स्थानिक स्वराज्य संस्था या म्हणजे असाव्यात की नाही, कारण की बराच कालावधीमध्ये मुख्याधिकारी यांनी अनेक नगर परिषदांचा कारभार व्यवस्थितपणे सांभाळला। तर हाही एक प्रश्न जनतेला पडला होता। तर महाराष्ट्रभरामध्ये एवढ्या नगर परिषदांसाठी 1 कोटीपेक्षाही जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, आपलं कर्तव्य निभावलं। परंतु आता जेव्हा काउंटिंग होईल आणि नगर परिषदेची जी बॉडी आहे ती अस्तित्वात येईल आणि नगरसेवक नगराध्यक्ष सर्व हा कारभार सांभाळायला लागतील, तेव्हा यांनी सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडावं असं मला इथे या माध्यमातून सांगावं वाटते। कारण की अनेक शहरांमध्ये अनेक समस्या असतात आणि त्या शहराच्या समस्या दूर करण्यासाठी म्हणून यांना जनता निवडून देत असते। तर जसं मतदार त्यांचा मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावतात, तसं लोकप्रतिनिधींनी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आल्यानंतर जनतेचे जे प्रश्न आहेत ते कळकळीने सोडवायला पाहिजे आणि त्यांचं कर्तव्य सुद्धा त्यांनी पार पाडायला पाहिजे। म्हणजे काही प्रश्न तर अनेक शहरांमध्ये इतके प्रलंबित आहे की विचारू नका। जसं उदाहरणार्थ अनेक शहरांमध्ये पाण्याची समस्या आहे। 15-15, 20-20 वर्ष उलटून गेले तरी पाणी समस्या कायम आहे। अनेक शहरांमध्ये 8-8, 10-10 दिवसांनी पाणी पुरवठा होतो। जसं काही युद्धजन्य परिस्थिती आहे, लोकांना पाणी साठवून ठेवावं लागते। तर पूर्वी युद्धजन्य काळामध्ये असं सरकार आवाहन करायचे की तुम्ही पदार्थ साठवून ठेवा, परंतु आता युद्धजन्य काही परिस्थिती नसतानाही जनतेला 8-8, 10-10 दिवसाची पाणी साठवून ठेवण्याची सुविधा करावी लागते घरात। तर हा प्रलंबित प्रश्न कधी याचं निराकरण होणार? अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते, सरकारे आएगी सरकारे जाएगी। तसे सरकारे येतात, सरकारे जातात। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकारे येतात, सरकारे जातात, परंतु प्रश्न मात्र तसेच जैसे थे राहतात। तर हे जे सगळे शहरातले प्रश्न आहे, नाली सुविधा आहे, नंतर प्रसाधनगृह, तर असे अनेक प्रश्न शहरांचे असतात। आणि या व्हिडिओद्वारे हेच सांगावं वाटते की ज्याप्रमाणे वेळोवेळी मतदारांना मतदान करा असं बजावलं जाते, NGO, सरकार सर्व तशी जाहिराती करतात। त्या जाहिरातींवर खूप मोठा खर्च होतो की मतदारांनी मतदान करावं म्हणून। विद्यार्थ्यांच्या रॅल्या काढल्या जातात, विद्यार्थ्यांना मतदान जागृतीसाठी पाठवलं जाते। तर माझं इथे या व्हिडिओद्वारे हेच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे मतदारांना नेहमी आवाहन केलं जाते की मतदान करा, त्याचप्रमाणे असंही एक आव्हान सरकारनी, NGOनी करायला पाहिजे की निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यांची कर्तव्ये पार पाडावी, असे सुद्धा आव्हान व्हायला पाहिजे। अनेक ठिकाणी तेच नगरसेवक, तेच ठेकेदार, ते किंवा त्यांचे आप्तस्वकीय ठेकेदार, मग सगळं म्हणजे सब मिल बाटके अशी सुद्धा परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येते। तर माझं पुन्हा इथे हेच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे मतदारांना आव्हान केलं जाते मतदान करा, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींना सुद्धा आव्हान करायला पाहिजे की तुम्ही सुद्धा विकासाची कामं करण्याचं जे कर्तव्य ते लोकप्रतिनिधींनी सुद्धा करायला पाहिजे। असे सुद्धा आव्हान जनतेनी, सरकारनी आणि विविध संस्थांनी करायला पाहिजे। हेच माझं या व्हिडिओद्वारे म्हणणं आहे। धन्यवाद। चॅनल बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।